नमस्कार श्रोतू, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत राहू आणि केतू यांच्या पौराणिक कथेची कथा। ही कथा आपल्या जीवनात ग्रहांचं महत्त्व आणि त्यांचा प्रभाव समजून सांगते। चला तर मग सुरू करूया। राहू आणि केतू यांची कथा समुद्र मंथनाशी संबंधित आहे। समुद्र मंथन हा देव आणि असुर यांच्यातील एक महान घटना होती, ज्यात अमृत प्राप्त करण्यासाठी सर्व देव आणि असुर एकत्र आले होते। समुद्र मंथनातून अनेक रत्न आणि विष निघाले, ज्यातून अमृताचा कलशही बाहेर आला। अमृत मिळाल्यानंतर देव आणि असुरांमध्ये ते कोण मिळवणार यावर वाद सुरू झाला। भगवान विष्णूंनी देवांना अमृत वाटप केलं, पण एक असुर सार्वभौमाने देवाचा वेश धारण करून देवांच्या रांगेत बसला आणि अमृत पिण्यास तयार झाला। भगवान विष्णूने त्याला ओळखलं आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक आणि शरीर दोन भागात विभाजन केलं। त्याचं शरीर राहू म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि त्याचा शरीराचा भाग केतू म्हणून ओळखला जाऊ लागला। राहूचं मस्तक अमृताने स्पर्श केलं होतं, त्यामुळे तो अमर झाला। राहू आणि केतू यांना आता ग्रह मानलं जातं आणि ते आकाशात असतात। त्याचं कार्य सूर्य आणि चंद्रग्रहण निर्माण करणारं असतं। राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राला घेरण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे ग्रहण होतं। या कथेतून आपण जाणतो की कोणत्याही गोष्टीत धोक्यात येऊन काही मिळण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम नकारात्मक होऊ शकतात। राहू आणि केतू हे अशुभ ग्रह मानले जातात, परंतु त्यांच्या प्रभावामुळे आलेल्या जीवनातील संकटाचा भान येतं आणि त्यातून शिकण्याची संधी मिळते। तर मित्रांनो, ही होती राहू केतूची कथा। तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।